मित्रांनो, तुम्हाला सुद्धा बसताना उठताना खूप वेळ उभं राहिल्यावर किंवा वॉशरूमला गेल्यावर कमरेतून विशिष्ट हालचाली केल्यावर खूप पेन होतं का लोअर बॅकच्या खाली, तर नक्कीच तुम्ही कॉक्सिडिनिया म्हणजेच टेलबोन पेन, सरळ भाषेत सांगायचं तर माकड हाडाच्या त्रासाने ग्रस्त आहात. नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता, योगा विथ प्राजक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण योगद्वारे ह्या समस्येवर कसं नियंत्रण आणू शकतो, कसं आपल्या पेन मध्ये रिलीफ आणू शकतो हे आज बघणार आहोत. ह्याची कारण अनेक आहेत. बऱ्याच जणांना सिटिंग जॉब असतो, त्या सिटिंग जॉब मुळे कमरेवर अतिरिक्त लोअर बॅकवर दबाव येऊन टेलबोनवर दाब पडतो आणि त्यामुळे आपल्याला टेलबोन पेन होतं. तर खूप हार्ड सरफेसवर बसणं टाळा. ज्यांना सायटिक असतं किंवा अनइव्हन हार्ड सरफेसवर जे रनिंग करतात, खूप जास्त खेळतात, त्यांना सुद्धा हे टेलबोन पेन होऊ शकतं. आफ्टर डिलिव्हरी नंतर, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच बायकांना टेलबोन पेनची समस्या उद्भवते. कॉन्स्टिपेशन मुळे, पोट साफ नसल्यामुळे सुद्धा टेलबोन पेन होऊ शकतं. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, मुख्यतः विटॅमिन बी किंवा विटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे सुद्धा माकड हाड दुखू शकतं. ह्यामध्ये वजन जास्त किंवा कमी असण्याचा काही संबंध नाही, तर विटॅमिनच्या आणि ह्या कारणांमुळे मुख्यत्वे तुमचं टेलबोन पेन होऊ शकतं. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने, बॅड पोस्चर मुळे, चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, उठल्यामुळे सुद्धा तुमचं माकड हाड दुखू शकतं. तर ह्याची आपण अतिशय सोपी घरगुती उपाय आधी तुम्हाला मी सांगणार आहे, त्यानंतर योगद्वारे आपण कसं ह्याच्यामध्ये पेन रिलीफ करू शकतो हे बघणार आहे. तर थंड पाण्याचा आणि गरम पाण्याचा असा अल्टरनेट शेक घ्या, त्या भागाला मसाज करा. डोनट उशी, ज्यांचा खूप जास्त सिटिंग जॉब आहे आणि त्यांना टेलबोन पेन होतं, त्यांनी डोनट उशीवर बसून काम करावे, खुर्चीवर उशी ठेवून काम करावे. त्याच पद्धतीने बाजारामध्ये वेज उशी, जेल उशी अशी मिळते, त्याच्यावर बसल्यामुळे सुद्धा टेलबोन पेन, टेलबोनवरचा जो अतिरिक्त दाब आहे तो कमी होतो आणि आपल्याला पेन रिलीफ होतं. तर सगळ्यात आधी आपण अधोमुख वीरासन किंवा बालासन आसन हे बघणार आहोत. वज्रासन मध्ये यायचे, दोन्ही गुडघे मॅट एवढे स्प्रेड करायचे, श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत असं समोरच्या दिशेला झुकायचं आणि डोकं आपलं जे आहे ते कपाळ असं मॅटला टच करायचंय आणि जेवढे तुम्हाला हात असं पुढे स्ट्रेच करता येईल तेवढे स्ट्रेच करायचे. कमीत कमी ह्या आसनामध्ये 1 ते 2 मिनिटं थांबायचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढचं आसन अधोमुख श्वानासन. ह्यामुळे आपले स्पाइन व्यवस्थितरित्या स्ट्रेच होईल आणि लोअर बॅकचे मसल्स खेचले जातील. त्याचप्रमाणे टेलबोन पेन सुद्धा रिलीफ होईल आणि आपले हिप रिजन ओपन होईल. तर ह्या आसनामध्ये कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुम्ही थांबायचा प्रयत्न करायचा आहे किंवा 2 ते 3 रिपिटेशन करायचे. आता पुढचं जे आसन आहे ते भुजंगासन. यामुळे एक तर तुमची कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होईल आणि लोअर बॅकचा अतिरिक्त दबाव निघून जाईल. त्याच्यानंतर आपण करणार आहोत धनुरासन. पुढचं आसन आपण करणार आहोत शलभासन. ह्या आसनाच्या प्रॅक्टिसनी तुमचे वीक बॅक मसल्स मजबूत होतील आणि तुमच्या टेलबोन पेनवर तुम्हाला आराम मिळेल. तर दोन्ही हात असं शरीराजवळ ठेवायचे, दोन्ही पाय जॉईन करायचे आणि असं श्वास घेत वर जायचंय. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये कमीत कमी 30 सेकंद थांबायचे, असे 2 किंवा 3 रिपिटेशन करायचे. आता पुढचं आसन पवन मुक्तासन. ह्यामुळे तुमच्या लोअर बॅकवर जो काही तणाव आलेला आहे तो निघून जाईल आणि टेलबोन पेन मध्ये सुद्धा रिलीफ मिळेल.
आता आजच्या आपल्या अभ्यासामधल्या सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ती म्हणजे दोन्ही पाय असे पोटावर घ्यायचे, दोन्ही हात असे गुडघ्यावर ठेवायचे आणि असं रोटेट करायचंय. ज्यांना खूप जास्त टेलबोन मध्ये पेन आहे त्यांनी कमरेखाली एखादा पातळ टॉवेल किंवा पातळ चादर घेऊन या क्रियेचा अभ्यास करायचा. ह्या प्रकारच्या रोटेशनमुळे तुमच्या टेलबोन रिजन मध्ये व्यवस्थितरित्या ब्लड सर्क्युलेशन होईल आणि तिथला स्टिफनेस दूर होऊन तुमच्या पेन मध्ये तुम्हाला लगेचच रिलीफ मिळेल. तर कमीत कमी 15 ते 20 वेळा असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचे. मित्रांनो, आता जी मी आसनं तुम्हाला दाखवलेली आहे ती थोडीशी मी फास्ट करून दाखवली आहे. तुम्ही अतिशय सावकाशरित्या या आसनांचा अभ्यास करा आणि रेग्युलर अभ्यास करा. नियमित या सरावामुळे तुमचा टेलबोन पेन नक्कीच रिलीज होईल, तिथला स्टिफनेस दूर होईल. ज्यांना लोअर बॅक मुळे सुद्धा टेलबोन पेन होतं तेही निघून जाईल. तर मित्रांनो, नक्की याचा अभ्यास करा. अशाच पद्धतीचे उपयुक्त आणि इफेक्टिव्ह योगासनांचे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्कीच चॅनलला रेग्युलर वॉच करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.